उपासना उपासना उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियानो, बायबलमध्ये स्तोत्र 103 आणि त्याचे 8वे वचन म्हणते की परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंदक्रोध व दयामय आहे. होय प्रियानो, देवाचे चांगुलपण तो आमच्या समोर त्याच्या दयाळूपणाने, त्याच्या कृपाळूपणाने दाखवत असतो. परंतु आम्ही हे लक्षात ठेवावे की तो मंदक्रोध आहे. आमच्या चुका, अपराध त्याला क्रोधित करणारे असू नयेत. तो आमच्यावर रागवतोही. आजच्या अध्ययनामध्ये आपण हेच पाहणार आहोत. शलोमोन राजाला देवाने सर्व काही दिले. शलोमोनाची कीर्ती सर्वत्र पसरली, परंतु त्याच्या हातून एक मोठी चूक झाली आणि देव त्याच्यावर क्रोधित झाला. याचा परिणाम शलोमोन राजावर आणि इस्रायल राष्ट्रावर कसा झाला, इस्रायल लोकांनी कोणता चुकीचा मार्ग अवलंबिला, हे आपणास आजच्या अध्ययनात पाहायला मिळणार आहे. तुम्ही यासाठी तयार आहात ना? तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, राजाचे पहिले पुस्तक ह्याचा 11वा अध्याय आम्ही आज सुरू करीत आहोत. ह्या अध्यायामध्ये शलोमोनाची लज्जास्पद स्थिती, त्याचा मृत्यू ह्या घटना आम्ही अभ्यासणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये प्रचंड अपयशी व्यक्ती कोण असेल तर शलोमोन. लूकऋषी वर्तमान 12वा अध्याय आणि 48वे वचन सांगतं, ज्या कोणाला पुष्कळ दिले आहे त्याच्या जवळून पुष्कळ मागण्यात येईल, आणि ज्याच्याजवळ पुष्कळ ठेवले आहे त्याच्या जवळून पुष्कळच अधिक मागतील. देवाची साक्ष देण्याची सर्वात मोठी संधी शलोमोनाला प्राप्त झाली होती, आणि शलोमोनाच्या अपयशाची सुरुवात त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच झाली. त्याने खोट्या धर्मांचे समूळ उच्चाटन केले नाही, हे आम्हाला राजाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनावरून दिसते. शरीरावरचा एक छोटासा डाग मोठा होऊन त्याचे महारोगात रूपांतर व्हावे, तसेच त्याचे झाले. त्याने देवाच्या आज्ञेनुसार चालण्याचा प्रयत्न न केल्याने त्याचे भयंकर पतन झाले. श्रोत्यानो, त्याने सर्वात प्रथम बहुपत्नीत्व जे देवाला मान्य नव्हते ते आचरले. त्याने विधर्म्यांविषयी जी देवाची आज्ञा होती तिचा भंग केला व विधर्मी स्त्रिया बायका करून आणल्या व यावरही मात करून त्याने त्यांच्या सांगण्यानुसार आचरण केले. त्याने 1000 मूर्तीपूजक बायकांचा जनानखाना स्वतःसाठी तयार केला आणि या बायकांनी त्याला देवापासून दूर नेले. याच कारणासाठी देवाने त्याच्या विरुद्ध त्याच्या शत्रूंना उठविले. याराबामाला त्याच्यापेक्षा वर चढ केले आणि शेवटी राज्य दुभागले. 11वा अध्याय आणि पहिलं वचन सांगतं, शलोमोन राजा फारोच्या कन्येशिवाय आणखी मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी व हित्ती राष्ट्रातल्या विदेशी स्त्रियांच्या नादी लागला व त्यातल्या स्त्रियांवर त्याचे प्रेम जडले. स्त्रियांच्या बाबतीत शलोमोन आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत होता असे काही लोकांना वाटते. पण मुख्य म्हणजे श्रोत्यानो, दाविदाला इतक्या बायका नव्हत्या आणि त्यांच्या मतानुसार त्याने आपले देवावरचे प्रेम बिघडू दिले नाही. त्याने आपली देवावरची श्रद्धा कमी होऊ दिली नाही. परंतु श्रोत्यानो, मला हे समजत नाही की केवळ स्त्रियांच्या बाबतीतच शलोमोनाने दाविदाचे अनुकरण का करावे. त्याने दाविदाचे इतर बाबतीत अनुकरण केले असते तर किती बरे झाले असते, पण त्याने तसे केले नाही. सर्व राष्ट्रांमधून त्याने बायका केल्या. या बायकांनी शलोमोनाचे डोके फिरवले. त्याला मूर्तीपूजा करायला व मूर्तीपूजेस देशाला परवानगी द्यायला त्यांनी भाग पाडले. या बाबतीत शलोमोनाने परमेश्वराने घालून दिलेल्या आज्ञेचा भंग केला. 2रं वचन, या राष्ट्रांविषयी परमेश्वराने इस्रायल लोकांस सांगितले होते की तुम्ही त्यांच्याशी व्यवहार करू नये व त्यांनी तुमच्याशी व्यवहार करू नये, कारण ते खात्रीने तुमची मने आपल्या देवाकडे वळवितील. मला वाटतं श्रोत्यानो, पवित्र शास्त्रात या वचनात प्रेम या शब्दाऐवजी कामुकता हा शब्द वापरता येईल. शारीरिक वासना तृप्त करणे हा शलोमोनाचा उद्देश होता. समाजातल्या कित्येक लोकांप्रमाणे शलोमोन होता. शलोमोनाचे जीवन मला अतिशय दुःखी करते. खरे तर जगातील सर्व सुखे परमेश्वराने त्याच्यासमोर ठेवली होती. त्याला कोणत्याही गोष्टींची कमतरता नव्हती. संपन्नता, शांती, वैभव, सन्मान शलोमोनाला विपुलतेने प्राप्त झाले होते.
त्याच्या सुज्ञतेचा अनुभव घेण्यासाठी देशोदेशीचे विद्वान यरुशलेमला येत होते. परंतु हे सर्व काही असतानाही शल्मोनाचे वर्तन अगदी उथळ होते. त्यामध्ये कोणतेही जीवनाविषयीचे गांभीर्य नव्हते. परमेश्वराने दिलेल्या सुज्ञतेचा त्याने स्वतःच्या जीवनासाठी किंचितही उपयोग केला असेल असे वाटत नाही. आणि ज्या परमेश्वराने त्याला हे सर्व भौतिक आशीर्वाद दिले, त्याच परमेश्वराकडे त्याने पाठ फिरवले. आमच्या समाजातही असे कितीतरी लोक आम्हाला दिसून येतात, ज्यांचे समाजातील स्थान, त्यांची प्रतिष्ठा व पैसा हे त्यांना परमेश्वराकडून प्राप्त यासाठी झालेले असते की त्यांनी देवाची साक्ष द्यावी. पण देवाची साक्ष देण्याऐवजी ते आपल्या दुर्वर्तनाने देवाच्या नावाला काळीमा फासतात. श्रोत्यानो, ज्याने आपल्याला जीवन दिले आणि ते विपुलतेने दिले, त्याच्याविषयी जर आम्ही कृतज्ञ नाही तर आमचे जीवन खरोखर निरर्थक आहे. आता आपण 9 ते 13 वचने वाचूया. 11वा अध्याय 9 पासून 13 वचने. शल्मोनाचे मन इस्रायलाचा देव परमेश्वर याचकडून फिरले म्हणून परमेश्वर त्याचवर कोपला. त्यास त्याने 2दा दर्शन दिले होते. त्यास या बाबतीत अशी आज्ञा केली होती की अन्य देवांच्या नादी लागू नको. पण परमेश्वराने केलेली ही आज्ञा त्याने पाळली नाही. यास तो परमेश्वर शल्मोनास म्हणाला, माझा करार व मी तुला लावून दिलेले नियम न पाळिता हे असे आचरण तू केले, त्या अर्थी मी तुझे राज्य तुझपासून तोडून घेऊन तुझ्या एका सेवकास देईन. पण तुझा बाप दावीद याच्या प्रित्यर्थ तुझ्या हयातीत मी असे करणार नाही, तर तुझ्या पुत्राच्या हातून राज्य तोडून घेईन. तरी मी सगळेच राज्य तोडून घेणार नाही. माझा सेवक दावीद याच्या प्रित्यर्थ व मी निवडलेल्या यरुशलेम प्रित्यर्थ तुझ्या पुत्राच्या हाती मी एक वंश राहू देईन. श्रोत्यानो, परमेश्वर शल्मोनावर अत्यंत रागावला होता. लक्षात ठेवा की देवाने शल्मोनाचे असले वागणे स्वीकारले नाही. अनेक लोक म्हणतात की देवाने शल्मोनाला बाजार बायका करण्याची परवानगी दिली. देवाचे वचन आपल्याला असे सांगत नाही. जरी त्याच्या बायकांची अचूक संख्या पवित्र शास्त्रात दिली असली तरी त्याविषयी पवित्र शास्त्र म्हणते, आणि यहोवा शल्मोनावर रागावला. जी नोंद आहे ती आपल्याला त्याच्या बायकांची संख्या अचूक सांगते, परंतु तो इतिहास आहे. परंतु हे वचन आपल्याला त्याविषयी देवाची प्रतिक्रिया सांगते. परमेश्वराने त्याला सांगितले की तो शल्मोनाचे सर्व राज्य त्याच्यापासून हिसकावून घेणार नाही, परंतु इस्रायलचा एक वंश शल्मोनाच्या वारसासाठी राहील. बन्यामिनाचा तो वंश आहे असे मी म्हणते. शल्मोन यहूदाच्या कुळातला होता, म्हणजे त्याच्यासोबत 2 कुळे उभे राहतील. एक त्याच्या स्वतःचे कुळ म्हणजे यहूदाचे व दुसरे बन्यामिनाचे. आणि उत्तरेकडचे उरलेले 10 वंश हे याराबामाकडे वळलेत. अशा प्रकारे शल्मोनाच्या राज्याचे तुकडे पडतील असे परमेश्वराने विदित केले. त्याच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात परमेश्वराने त्याच्या विरुद्ध शत्रू उठवले, त्याच्यासाठी समस्या उपस्थित केल्या. यशायाचे पुस्तक 57 अध्याय आणि 21 वचन सांगतं की दुर्जना शांती नाही असे माझा देव म्हणतो. त्याची सर्व शांती भंग पावली. आपल्या आयुष्याची कित्येक वर्षे त्याने शांतीने उपभोगली, परंतु त्याच्या कारकिर्दीत आता पहिल्यांदाच लढाया होणार होत्या. 11वा अध्याय आणि 14वं वचन पहा काय सांगतं. परमेश्वराने अदोमी राजवंशातील अदोमी हदाद हा शत्रू शल्मोनावर उठविला. नंतर यराबामाबरोबर आपली ओळख होते. 26 ते 28 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. 11वा अध्याय 26 पासून 28 वचने. याशिवाय सरेदा येथला एफ्राईमी नबाट याचा पुत्र यराबाम हा शल्मोनाचा सेवक होता. त्याची आई विधवा होती. तिचे नाव सरुवा. त्यानेही राजावर हात उचलेला. त्याने हात उचलल्याचे कारण एवढेच की शल्मोन मिल्लो नगर बांधून आपला बाप दावीद याच्या नगराची मोडतोड दुरुस्त करीत होता. यावेळी यराबाम हा मोठा शूरवीर होता. तो तरुण पुरुष उद्योगी आहे हे शल्मोनाच्या लक्षात आले तेव्हा त्याने त्यास योसेफाच्या घराण्यातील लोकांच्या कामावर नेमिले. जरी यराबाम शल्मोनाच्या एका चाकराचा मुलगा होता, तरीही त्याच्यातले कौशल्य व कार्यक्षमता ओळखून शल्मोनाने त्याला त्याच्या सार्वजनिक कामावर देखरेख करण्याच्या पदावर नेमले. पुढे 29 ते 32 वचने पहा. एके समयी यराबाम यरुशलेम सोडून बाहेर चालला असता त्याला वाटेत शिलोचा अहिया नामक संदेष्टा भेटला. त्याने नवे वस्त्र धारण केले होते व त्यावेळी त्या मैदानात ते दोघेच होते. अहियाने आपल्या अंगावरचे नवे वस्त्र काढून त्याचे 12 तुकडे केले. तो यराबामास म्हणाला, यातले 10 तुकडे तू घे, कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याचे असे म्हणणे आहे
की मी शल्मोनाच्या हातून राज्य तोडून घेऊन 10 वंश तुझ्या हाती देईन. तरी माझा सेवक दाविदाच्या प्रित्यर्थ आणि इस्रायलाच्या सर्व वंशातून मी निवडलेल्या यरुशलेम नगराप्रित्यर्थ त्याचकडे मी 1 वंश राहू देईन. श्रोत्यानो, अहिया भविष्यवादी नवे वस्त्र नेसला होता. त्याने ते फाडून त्याचे 12 तुकडे केले व त्यापैकी 10 तुकडे त्याने यराबामाला दिले आणि त्याला सांगितले की परमेश्वर तुला 10 वंश देईल व राज्य विभागण्यात येईल. श्रोत्यानो, देवाने इस्रायलचे राज्य 2 तुकड्यांमध्ये का दुभागले? ह्याचे कारण आम्हाला 11वा अध्याय आणि 33व्या वचनात वाचायला मिळते. हे वचन सांगतं, याचे कारण हेच की ते माझा त्याग करून सिदोन्यांची देवी अष्टोरेत, मोवाबाचा देव कमोश आणि अम्मोन्यांचा देव मिल्कोम यांच्या भजनी लागले आहेत. ते माझ्या मार्गाने चालत नाहीत, जे माझ्या दृष्टीने योग्य ते करीत नाहीत, आणि शल्मोनाचा बाप दावीद माझे नियम व निर्णय पाळीत तसे पाळीत नाहीत. भविष्यवादी आपला संदेश त्याने चालू ठेवतो. देवाने दाविदाशी केलेल्या कराराखातर परमेश्वर शल्मोनाच्या हातातून राज्य काढून घेणार नाही, परंतु तो ते शल्मोनाच्या मुलाच्या हातातून काढून घेईल व 10 वंश यराबामाला देईल, असे तो विदित करतो. श्रोत्यानो, या गोष्टी झाल्यानंतर यराबामाला आपला जीव वाचविण्यासाठी पळून जावे लागते. 40वे वचन सांगता 11वा अध्याय आणि 40वे वचन. शल्मोन यराबामास जीवे मारू पाहत होता, पण यराबाम मिसर देशचा राजा शिशक याचकडे मिसर देशास पळून गेला आणि शल्मोनाच्या मृत्यूपर्यंत तेथेच राहिला. त्यानंतर शल्मोनाच्या मृत्यूविषयी आम्हाला 41 ते 43 ह्या वचनांमध्ये वाचायला मिळते. शल्मोनाचा इतर सर्व इतिहास, त्याची सर्व कृत्ये व त्याचे शहाणपण यांचे वर्णन शल्मोनाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शल्मोनाने यरुशलेमेत सर्व इस्रायलांवर एकंदर 40 वर्ष राज्य केले. शल्मोन आपल्या पित्राजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद याच्या नगरात त्याला मूठमाती देण्यात आली आणि त्याचा पुत्र रहबाम त्याच्या जागी राजा झाला. या ठिकाणी मला नाव मोठे पण लक्षण खोटे या म्हणीची आठवण होते. शल्मोन राजाचे वैभव, त्याची सुज्ञता, त्याचे राजवाडे, त्याने देवासाठी बांधलेले घर, या सर्व गोष्टींमुळे तो जगविख्यात राजा बनला. पण श्रोत्यानो, त्याची लक्षणे मात्र देवाच्या पुत्रास साजेशी अशी नव्हती. त्याने मोठ्या आयटीमध्ये एक प्रभावशाली मागणी देवाजवळ करून सुज्ञता प्राप्त करून घेतली, परंतु ज्याने ती दिले त्या परमेश्वराला तो विसरला. जे नीतिनियम त्याने पाळणे आवश्यक होते ते त्याने धाब्यावर टाकले. जे परमेश्वराच्या दृष्टीने अयोग्य ते तो करीत गेला व त्याला परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादांचा त्याने सर्रास दुरुपयोग केला. तो परमेश्वराचा प्रभावी साक्षीदार बनू शकला नाही. श्रोत्यानो, आज असे अनेक विश्वासणारे लोक आमच्या युगात आहेत की जे मोठ्या ईर्षेने देवाची सेवा करायला सुरुवात करतात, परंतु ज्या परमेश्वराने त्यांना ते सेवेचे दान दिले त्याला ते विसरून जातात. त्या दानांचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी करू लागतात. श्रोत्यानो, आज जर आपण ह्या बाबतीत चुकत आहात तर आताच पश्चाताप करा आणि परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये सर्वप्रथम उच्च स्थान द्या. जर आपण त्याच्यापासून दूर गेला आहात, स्वतःच्या स्वार्थासाठी आपण बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत, तर आज त्या बाबतीत पश्चाताप करा, क्षमा मागा. परमेश्वर आपल्याला क्षमा करण्याकरिता सदैव तयार असतो. आता आपण 12व्या अध्यायाकडे वळत आहोत. आम्ही पाहिलं श्रोत्यानो की शल्मोनाच्या मूर्खपणाची शिक्षा त्याला भोगावी लागली व सेनाधीश परमेश्वराने त्याचे राज्य दुभागले. त्याचा वृत्तांत आपण 12 ते 14 ह्या अध्यायात पाहतो. रहबाम व यराबाम यांच्या काळात इस्रायलचे विभाजन ही या अध्यायांची मध्यवर्ती कल्पना आहे. शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा रहबाम राजगादीवर बसतो. यराबाम मिसर देशाहून परततो व 10 वंशाचे नेतृत्व करून करभारामध्ये सूट मिळावी अशी मागणी करतो. रहबाम आपल्या वडिलांच्या वृद्ध सल्लागारांचा सल्ला धुडकावून लावतो व आपल्या तरुण मित्रांचा सल्ला ऐकून 10 वंशांच्या त्या विनंतीला झुगारून लावतो. करभार हलका करण्याऐवजी अधिक वाढविण्याची धमकी तो या 10 वंशांना देत आहे. म्हणून यराबाम या 10 वंशांचे बंडासाठी नेतृत्व करतो. यराबाम देशाची राजकीय व धार्मिक अशी दोन्ही प्रकारे विभागणी करतो. तो बेथेल येथे 1 व दान येथे 1 अशी 2 वासांची स्थापना करतो व उत्तरेकडचे सर्व वंश अशा प्रकारे मूर्तीपूजक बनतात. 12वा अध्याय 1 ते 5 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. राजाचे पहिले पुस्तक 12वा अध्याय
1 5 वचने. रहबाम शकेमास गेला, कारण त्याला राजा करण्यासाठी सर्व इस्रायल तिथे गेले होते. नबाटाचा पुत्र यराबाम हा शल्मोन राजासमोरून पळून जाऊन मिसर देशात राहिला होता. तेथे त्याने हे ऐकले आणि लोकांनी त्याला बोलावून आणले. तेव्हा यराबाम व इस्रायलची सर्व मंडळी रहबामाकडे येऊन म्हणाले, आपल्या बापाने आमच्यावर जू ठेविले होते ते भारी होते, तर आता आपल्या बापाने आम्हावर लादिलेले कठीण दास्य व भारी जू हलके करा, म्हणजे आम्ही आपले ताबेदार होऊ. त्याने त्यास सांगितले, आता जा आणि 3 दिवसांनी मजकडे परत या. हे ऐकून ते गेले. श्रोत्यानो, शल्मोनाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा राजगादीवर येतो. आपणाला आठवतच असेल की शल्मोनाने मोठी किंमत मोजून प्रचंड बांधकाम प्रकल्प राबवले. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्यांच्यावरचा करभार हलका करण्याची त्याच्याजवळ मागणी केली. परंतु आम्हाला दिसतं की त्याने ती मागणी झुगारून लावली. खरे तर या तरुण राजाला त्यांची विनंती मान्य करून लोकप्रिय बनण्याची चांगली संधी होती. त्याने तसे केले असते तर लोकांनी निश्चितच त्याला पाठिंबा दिला असता. परंतु त्याने ह्या लोकांकडे लक्ष न पुरवता आपल्या तरुण मित्रांचे म्हणणे ऐकले आणि त्यांनी जो सल्ला दिला तो अंमलात आणला. 6 आणि 7 वचने पुढे सांगतात, रहबाम राजाने आपला बाप शल्मोन जिवंत असता जे वृद्ध मनुष्य त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. तो म्हणाला, या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता? ते त्यास म्हणाले, आपण या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्व काळ सेवक होऊन राहतील. श्रोत्यानो, रहबामाने त्याच्या पित्याला सल्ला देणाऱ्यांचा सल्ला घेतला. त्यांचा सल्ला चांगला होता, परंतु त्याने तो अनुसरला नाही. 8 ते 11 वचने. ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबरचे लहानाचे मोठे झालेले जे तरुण त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला. त्याने त्यास विचारिले, आपल्या बापाने जे जू आमच्यावर ठेविले आहे ते हलके करा, असे म्हणणाऱ्या ह्या लोकांस उत्तर देण्याच्या बाबतीत मला काय सल्ला देता? त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेल्या त्या तरुणांनी त्यास उत्तर दिले, हे जे लोक आपल्याला म्हणतात की आपल्या बापाने आम्हावर भारी जू लादिले होते, तर आता आपण ते हलके करा. त्याच असे सांगा की माझी करंगळी माझ्या बापाच्या कमरेपेक्षा मोठी आहे. माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले ते मी आणखी भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे तर मी तुम्हास विंचवांनी ताडण करीन. श्रोत्यानो, त्याने तरुण पुरुषांना जे त्याच्याबरोबर वाढले होते त्यांना सल्ला विचारला. त्यांनीही सल्ला दिला, पण त्यांचा सल्ला मूर्खपणाचा होता. 12 ते 15 वचने पुढे सांगतात, 3ऱ्या दिवशी मजगडी यावे असे राजाने सांगितले होते. त्याप्रमाणे 3ऱ्या दिवशी यराबाम व सगळे लोक रहबामाकडे आले. तेव्हा राजाने लोकांस कठोरपणाने जबाब दिला आणि वृद्ध मनुष्यांनी दिलेला सल्ला टाकून त्या तरुणांच्या सल्ल्याप्रमाणे तो त्यास म्हणाला, माझ्या बापाने तुमच्यावर भारी जू लादिले होते, पण मी ते अधिक भारी करणार. माझा बाप तुम्हास असुडांनी ताडण करीत असे, मी तर तुम्हाला विंचवांनी ताडण करीन. या प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही. याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहिया याच्याद्वारे नबाटाचा पुत्र यराबाम यास दिले होते ते पूर्ण व्हावे अशी परमेश्वराची योजना होती. रहबामाने वृद्ध सुज्ञ माणसांचा सल्ला ऐकण्याऐवजी त्या तरुण पुरुषांची मसलत स्वीकारली आणि त्यांनी त्यांच्यावरील कर अधिक वाढवला. 16वे वचन. राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्रायल लोकांनी त्याला म्हटले, दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतन भाग नाही. हे इस्रायला, आपल्या डेरांकडे चालता हो. दाविदा, आता तू आपले घर सांभाळ. मग इस्रायल लोक आपल्या डेऱ्यात चालते झाले. अशा प्रकारे इस्रायलमध्ये बंड पुकारल्या गेले व देशाचे विभाजन झाले. याचा अटळ परिणाम म्हणजे याद युद्ध होय. 18वं वचन आम्हाला सांगतं, रहबाम राजाने वेठीस लाविलेल्या लोकांची देखरेख करणारा अदोराम यास पाठविले. त्या सर्व इस्रायल लोकांनी दगडमार करून ठार केले. इकडे रहबाम राजा त्वरेने आपल्या रथात बसून येरुशलेमेस पळून गेला. श्रोत्यानो, रहबामाने पाठविलेला अदोरामाला इस्रायल लोकांनी दगडमार केला. अशा प्रकारे त्यांनी कर वसुली अधिकाऱ्यांची वाट लावली. हे जेव्हा रहबामाने ऐकले तेव्हा तो येरुशलेमला पळून गेला. पुढे आम्हाला 19वं वचन सांगतं, या प्रकारे इस्रायल लोकांनी दाविदाच्या घराण्याशी फितुरी केली, ती आजवर चालू आहे. हे बंड
इस्रायली लोक बाबिलोनाच्या बंदिवासातून सुटून येईपर्यंत म्हणजे मुक्त होईपर्यंत चालू होते. राबामाने लोकांच्या विनंतीला धुडकावून लावले व त्याचा परिणाम म्हणून याराबामाने 10 वंश आपल्याकडे वळून उत्तरेकडचे राज्य स्थापिले. नंतर 25 ते 30 वचने सांगतात. 25 पासून 30 वचने. येराबाम एफ्रायमाच्या पहाडी प्रदेशात शखेम नगर मजबूत करून तेथे राहू लागला आणि त्यानंतर तेथून निघून जाऊन पनुएल नगराची त्याने मजबूती केली. येराबाम आपल्या मनात म्हणाला की हे राज्य दाविदाच्या घराण्याकडे जाण्याचा संभव आहे. लोक यरुश्लेमेत यज्ञ करावयास गेले तर त्यांचा स्वामी यहुदाचा राजा रहबाम याच्याकडे त्यांचे मन वळेल व ते मला जीवे मारून यहुदाचा राजा रहबाम याचे पुन्हा होतील. राजाने आपल्याबरोबरच्या लोकांचा सल्ला घेऊन सोन्याची 2 वासरे केली आणि लोकास म्हटले, आजवर तुमचे यरुश्लेमेत जाणे झाले तेवढे पुरे. हे इस्रायला, ज्या देवाने तुला मिस्र देशातून आणले तेच हे पहा. त्याने एक वासराची बेथेल व दुसऱ्याची दान येथे स्थापना केली. ही गोष्ट पापास कारण झाली. दानापर्यंतचे लोक ह्यापैकी एका वासराच्या दर्शनात जाऊ लागले. श्रोत्यानो, अशा प्रकारे त्या ठिकाणी मूर्तीपूजा सुरू झाली. ह्यावरून आम्हाला दिसतं की देवापासून दूर जाऊन, देवाच्या आज्ञा तोडून, नियम तोडून लोक कशा प्रकारे पापाच्या आहारी जातात, सैतानाच्या ताब्यात जातात. म्हणून श्रोत्यानो, आम्हाला स्वतःच्या जीवनाच्या बाबतीत फार सतर्क राहायचं आहे. परमेश्वर ह्या बाबतीत आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आपण पाहिले की शल्मोन राजाला परमेश्वराने सुज्ञता दिली. होय, त्याने त्याचा उपयोग केला, परंतु कोणत्या गोष्टींमुळे आपण देवाला क्रोधित करीत आहोत याचा त्याला पूर्णपणे विसर पडला. काय प्रियानो, आमच्याही जीवनात अशा काही गोष्टी आहेत की ज्यामुळे आम्ही परमेश्वराला विसरतो? काय आम्ही दैनंदिन जीवनामध्ये इतके रममाण झाले आहोत की आम्हाला देवाला देण्यासाठी थोडासा वेळही नाही? लक्षात घ्या की आमचे वागणे देवाला पसंत नाही तर त्याचा परिणाम आमच्यावर, आमच्या लोकांवर नक्कीच होणार. विसरू नका की परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंदक्रोध व दयामय आहे. त्याच्याकडे या आणि आशीर्वादित बना. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. प्रभूजी, यावेळेस तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. होय प्रभूजी, तू आम्हाला निर्माण केलं या हेतूनं की आमच्या जीवनाच्या द्वारे तुझं गौरव व्हावं. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बापा, आमचं जीवन ज्याला तू निर्माण केलेलं आहेस त्या जीवनाच्या द्वारे प्रत्येक क्षणाला बापा आम्ही तुझं गौरव करावं. म्हणून प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. अनेक वेळा प्रभूजी आम्ही आमच्याच इच्छा परिपूर्ण करणारे असतो. अनेक वेळा बापा आम्ही तुझ्यापासून दूर जाणारे देखील असतो. आणि होय बापा, आम्ही या सर्व गोष्टी करतो ज्याच्यामुळं बापा तू आमच्यावरती क्रोधित देखील होतो, हे मात्र आम्ही विसरून जातो. परंतु आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे की प्रभूजी तू आमच्यावरती दया करतोस, कृपा करतोस, हे आम्ही कदापि विसरू नये. आणि म्हणून बापा तू नेमून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी आज आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. आमचं जीवन हे तुझ्या गौरवासाठी आहे, हे आम्ही विसरू नये. म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो, म्हणून तू ऐक. आमेन.